आज घरच्यांनी डिमांड केली की शंकरपाळे बनव, पण घरी तूप नव्हते. तर म्हटलं चला आज आपण तेलाचा वापर करून शंकरपाळे बनवूया. कधी कधी होत असतं ना, तूप नसतं. तसेच माझ्याकडे पण झाले आणि 4 वाजले की माझ्या घरी चटपटीत खायला आवडतं, कारण आमच्या घरी छोटं बाळ आहे. काय बनविले तू, हे मला 4 वाजता किंवा 4:30ला बाळ म्हणतच असतं. तर म्हटलं चला आज अक्षतला आवडणार अशी डिश बनवूया. तसे रोजच बनवत असते, पण आज चटपटीत डिश बनलेली आहे. अक्षत खूप खुश झालेला आहे, कारण आज आवडणारी डिश बनलेली आहे. आणि ही डिश आपण 1 महिन्यासाठी छान असं पॅक डब्यामध्ये बनवून पण ठेवू शकतो. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. बघा, छान असे छोटे छोटे शंकरपाळे मी पाडून घेतलेले आहे. लहान मोठा आकार आपण देऊ शकतो आणि तुपाचा काहीच वापर नाही केलेला आहे. अक्षतला कामी लावलेले आहे. चला तर रेसिपी बनवूया. यासाठी घेतलेली आहे 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, अर्धा वाटी तेल. एक खोलसर असं गंज घेऊया. यामध्ये टाकूया 1 वाटी दूध, 1 वाटी साखर किंवा अर्धा वाटी घेतली तरी चालेल. मी इथे माझ्या घरी गोड नसते खात, म्हणून मी इथे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी तेल घ्यायचं आहे. तुपाचा वापर करायचा नाही आहे. कधी कधी होत असतं ना, आपल्याकडे तूप नसतं तर कशापासून बनवायचे डिश. तर सहज आपण तेलाचा वापर करून डिश बनवू शकतो. आपल्याला फक्त साखर विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळून घ्यायची आहे आपल्याला. मिक्स करून घेऊया. आता आपण गॅसवर पॅन ठेवूया आणि साखर विरघळून घेऊया. फार जास्त गरम करायचं नाही आहे. उकळी वगैरे येऊ द्यायचं नाही आहे, फक्त गरम करायचं आहे, म्हणजे साखर विरघळायला पाहिजे. गॅस बंद केलेला आणि साखर विरघळून घेत आहे. किंवा आधीच दुधामध्ये साखर विरघळून घेतली तरी चालेल, किंवा इथे साखर पिठीचा वापर केला तरी चालेल. साखर विरघळलेली आहे. आता आपण ज्या पातेल्यामध्ये आपण पीठ मळणार आहे ते पातेलं घ्यायचं. पसरट असं पातेलं किंवा कटोरं वगैरे असतं आपल्या घरी, ते घेतलं तरी चालेल. थंड होऊ द्यायचं. थंड झालं की यामध्ये आपण मैदा टाकूया. इथे आपण गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकतो, पण कलर वेगळा येणार आणि खुशखुशीत असे शंकरपाळे मैद्यानेच बनत असतं. तर मी इथे आज मैद्याचा वापर करत आहे. साखर विरघळलेली आहे. आता आपण यामध्ये पीठ टाकूया. 1 वाटी दूध घेतलेले होते, 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी तेल. यामध्ये किती प्रमाणात पीठ बसणार त्याप्रमाणे आपल्याला मैदा घ्यायचा आहे. 1 वाटी घेतलेले. मिक्स करूया. पुन्हा अजून लागणार का ते बघूया आपण. आणि थोडंच कोणती पण स्वीट डिश असो, तिला चव छान येण्याकरता यामध्ये टाकणार आहे आपण 1 चिमट मीठ. मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने छान चव येत असतं. आणि विलायची पावडर आणि मीठ टाकले आणि मिक्स करून घेऊया. बघा, गिलसर होत आहे, सैल होत आहे, म्हणून आपण यामध्ये पुन्हा मैदा टाकूया. मी इथे वाटी घेतलेली आहे. तुम्ही ग्लासचं प्रमाण घेऊ शकता, किंवा जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर मोठ्या डब्याचा पण वापर करू शकता. लहान वाटी, मोठी वाटी, आपल्याला ज्या पद्धतीने, ज्या प्रमाणात आपल्याला शंकरपाळे बनवायचे आहे त्याप्रमाणे साहित्य घ्यायचं. मी वाटीचा साईज घेतलेला आहे, वाटीचे प्रमाण घेतलेले आहे. बघा, छान असं थोडे थोडे पीठ मिक्स करून घेऊया. 1 वाटी टाकलेले, पुन्हा 2 वाटी टाकलेले. पीठ छान मळून व्हायला पाहिजे. इथे मला 4 वाटी पीठ लागलेले आहे.
ज्याप्रमाणे आपण दूध आणि साखर घेतलेली आणि तेल, तर त्यामध्ये किती पीठ बसणार त्याप्रमाणे आपल्याला पीठ टाकायचं आहे. मी इथे 4.5 वाटी पीठ टाकलेलं आहे. वाटीचं साईज कसं आहे त्यावर किंवा दुधामध्ये किती प्रमाणात पीठ बसणार याप्रमाणे आपल्याला पीठ घ्यायचं आहे. मी इथे मैद्यापासून बनवत आहे, तर इथे गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकतो, मी सांगितलेलं आहे. पण हे जे शंकरपाळे आहे ते फार वेळ क्रिस्पी राहतात आणि गव्हाच्या पिठापासून बनवणार ते थोडे नरम पडणार. इथे मला बाळ पण मदत करत आहे. आता आपण पीठ मळून घेतलेले होते, नंतर 5 मिनिटासाठी किंवा 10 मिनिटासाठी झाकून ठेवून देऊया. झाकून ठेवून दिलेले आणि आता आपण शंकरपाळे बनवूया. बघा, गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आपण चपाती लाटत असतो कोरपाटवर लाटून घ्यायचा आहे. चपाती लाटून घेत आहे आणि यामध्ये आता आपण चाकू घेऊया किंवा शंकरपाळ्याची चकली असतात त्याच्याने पण पाडले तरी चालेल. मी इथे चम्मचनी पण पाडू शकतो. छान असे शंकरपाळ पाडून घेत आहे. इथे लहान मोठा आकार आपण देऊ शकतो. बघायला पण छान दिसतं आणि मुलांना पण आवडणार आणि फार वेळ लागत नाही बनण्याकरिता. फक्त 5 मिनिट झाकून ठेवले आणि नंतर लगेच बनवण्याकरिता घेतले तरी चालेल. मी 5 मिनिटानंतरच घेतले आहे बनवण्याकरिता. पीठ मळून घेतलेलं आणि 5 मिनिट झाकून ठेवले आणि लगेच डिश बनवलेली आहे. कारण मला माहिती होते अक्षत विचारणार, मम्मी काय बनविले तू. छान असे शंकरपाळ मी पाडून घेत आहे. इथे तळताना लक्षात ठेवायचं आहे, तेल फार जास्त गरम नाही पाहिजे. अक्षतला कामी लावलेले आहे आणि मी माझी रेसिपी शूट करत आहे. फक्त शंकरपाळे टाकलं की बबल्स निघायला पाहिजे, याप्रमाणे तेल गरम पाहिजे. फार जास्त तेल गरम असणार तर काय होणार, बाहेरून शिजणार, आतमधून कच्चे राहणार. तर फक्त बबल्स निघायला पाहिजे, याप्रमाणे तेल गरम असायला पाहिजे. पहिली बॅच तळल्यानंतर दुसरी बॅच टाकायच्या आधी थोडंच तेल थंड होऊ द्यायचं आणि नंतरच त्यामध्ये शंकरपाळे सोडायचे. छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेऊया. सगळ्यांना वाटतं की तुपाचाच वापर करायचा असते शंकरपाळे बनवण्याकरिता, तर म्हटलं चला आज आपण तेलाचा वापर करून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. काहीतरी चटपटीत पाहिजेच खाण्याकरिता, तर सहज आपण ही डिश बनवून पण ठेवू शकतो. छान असं दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेऊया. पूर्ण शंकरपाळ पलटून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूनी छान असं तळून घेऊया गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत. दुसरी बॅच तळताना पण लक्षात ठेवायचं, आधी गॅस बंद करायचा, तेल हलकंच गरम पाहिजे, तेव्हाच मग आपण त्यामध्ये शंकरपाळे टाकूया आणि गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेऊया. शंकरपाळे तळण्याकरिता वेळ लागतो, पण शंकरपाळे छान बनतात. बघा, छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. या पद्धतीने मी पूर्ण शंकरपाळे तळून घेतलेले आहे. पहिल्या बॅचला शंकरपाळे टाकला तर बबल्स निघायला पाहिजे, त्याप्रमाणे तेल गरम असायला पाहिजे आणि छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेऊया. सेकंड बॅच तळताना बघा बबल्स निघत आहे, याप्रमाणेच तेल गरम असायला पाहिजे, म्हणजे आपले शंकरपाळे जे आहे ते छान बनणार. ही डिश नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
चटपटीत खायची इच्छा होत असेल तर ही डिश नक्की बनवून बघा. लहान मुलांना ही डिश खूप आवडत असतं, मोठ्यांना तर आवडतच असतं. पण बघा, सहज मुलांना चटपटीत काही ना काही पाहिजे तर सहज खाण्यामध्ये ही डिश आपण देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. बनवून बघा, नंतरच कमेंट करून सांगा. तुपाचा काहीच वापर नाही केलेला आहे. सहज तेलापासून आपण शंकरपाळी बनवू शकतो. बाय बाय.